विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावर देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विडाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आवाज कडक करा विको कमी करा माझ्या निळोबारायांचा आहे निळोबाराय या अभंगाद्वारे नमूद करतात की संतांचा महिमा किती मोठा आहे मी काय वर्णन करू किती मोठा संतांचा महिमा किती व्याप्ती किती नाविन्य किती भक्तीचं टोक संतांच्या महिम्याचा पत्ता अजून पंढरपुरातल्या मालकाला पण पुरेपूर लागलेला नाही इतका महिमा संतांचा मोठा आहे तुम्हाला एक सांगू का एखादी गोष्ट पाहिल्याच्या नंतर माणूस वेडा होतोय वेडा 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 ज्याला संध्याकाळची भाकरीची पंचायत आहे त्याला 2 कोटीचं गठुडं सापडलं बापू ते येडच झालं बापरे 2 कोटी 2 कोटी 2 कोटी 2 कोटी 2 कोटी संध्याकाळच्या ठिकाणाची अडचणी भाकरीचा पत्ता नाही आणि त्याला 2 कोटी सापडे काय करू पोरीचं लग्न करू का पोराला शिकायला ठेवू का बंगला बांधू का सोनं जास्त विकत घेऊ का चांदी घेऊ का काय कुठं कुठं हॉटेलला जेवायला जाऊ हा का कुठं चुकीच्या ठिकाणी नाचायला जाऊ असं त्याला कळत नाही ती वेड होते ती वेड होते दुर्बळाचे हाती सापडले धाना करिता सताना न येत्याती करिता सताना दुर्बळाचे हाती सापडले धाना करिता सताना न येत्याती करिता सताना एवढे मोठे रुपये सापडे काय करता येईल वेळ झालं ते वेळ झालं काय करावं सुचलं तसा संतांच्या महिम्याचा आस्वाद घेत असताना पंढरपुरातला मालक वेडा झाला त्याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला या महाराष्ट्रातला किती जरी विद्वान आणि किती जरी मोठा मग नोकरी क्षेत्रात असेल व्यापार क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल वैद्यकीय क्षेत्रात असेल नवे नवे आध्यात्मिक क्षेत्रात असेल बायकोचं ध्यान होतं का नाही ज्यानं लग्न केलंय त्याला विचारतोय मी बाकीच्याहून मला काय करायचं फुकट कळण शेंडी वळवळ काय गरज आहे का त्याच्याहून बायकोची आठवण होती पोरा बाळाची आठवण होती तुला इकडं रोज 10,000 रुपये रोज द्याला आणि वर्षभर थांब म्हणलं कसं थांबशील दादा तू आहे का नाही आई दिसेल वडील दिसतील भाऊ दिसतील काळी माती दिसेल आपली ज्या मातीनं आपल्याला मोठं केलंय नाते गोते दिसतील का नाही नुसते पैसे अंगावर घेऊन फुकून घ्यायचं का कोण दिसतंय घरातली लोक दिसतात पंढरपुरातल्या मालकाला घरातले दिसले नाही फक्त संत दिसले येडा झालाय या सुखा कारणे वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला इतके मोठे संत कोणाला देव म्हणतात माहितीये का तुम्हाला तुम्ही बशिलेले देव का हे भंगिरी जे स्वतःच्या पोटाकरता भीक मागायली ती भीक मागे देव माणसाने बशिलेले आहेत हा नाही तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन ठोकायचंय ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे पंढरीतला मालक आणि तो वेडा झालाय तो कोणासाठी या संतांसाठी वेडा आहे काय ताकद आहे महाराज या संतांची देवाला वेड करण्याची हा कारण भक्तीच्या पुढे तो पिसा होतोय कोपे तरी निवांत साहे ऋषे तरी बुझावीत जाय नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा वेडा झाला कालचावाला भक्ती कालचावाला भक्ती कालचावाला
चित्रात ज्वारी पेटतात, यांच्याकडे गोकुळाष्टमीला पेरतात. प्रांतभेद असतो. आमच्याकडे हस्त नक्षत्र आणि चित्रात हस्ताचे 4 दिवस ओघळून पेरणी करतात, तर सावड करतात. तुमच्याकडे आता तुम्ही आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहेत. मी आमच्याकडचं सांगतोय. 2 बैला असते, 2 बैला एकावरती पण धरायची आणि एकानं रासण्या करायच्या, तर सावड करावं लागते. सावड मग यानं त्याच्या इथं पेरायला जायचं आणि त्यानं याच्या इथे याचं, पण रासण्या होत्यात. आज रासण्या तुम्हाला आणि पेरणी तुम्हालाच आहे. विठाला विठाला विठाला. वेळा झाला, वेळा झाला. पैशावाल्या लोकांकडे पाहून नाही येडा झाला. एक जण म्हणला आपल्याकडे 150 कोटी आहे. पपेच माईल दागिने घेशील सुंबळ्या, काय करशील याच्यापेक्षा जास्त. एक जण म्हणला आपल्याकडे 500 कोटी आहे, विलक्षणला उभं राहून सगळे उडीशील, दुसरं काय करशील. आणि तू या 500 आणि 1000 कोटीला पंढरपुरातला वेडा होतोय. तुला किती द्यायचे तर तुला कोण्या दिवशी भिकारी करायचं हे त्याच्या बायकोच्या हातात आहे. तिचं नाव लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मीचा पती फक्त संतांकरता वेडा झालाय. याच्याकरता संत इतके मोठे आहेत. आणि त्या संतांचा महिमा प्रतिपादित असताना निळोबाराय म्हणतात, देव ज्या संतांकरता वेडा आहे त्यांचा महिमा मग किती सांगू. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? याच्या पलीकडे, याच्या पलीकडे. एक बंगला बांधला की एक जण म्हणला महाराज लय सुखी झालो, आता पाहायचंच काम नाही. आणि सुखी झालो म्हणला आणि तिसऱ्या दिवशी पपेच माय मेली. कोणाला खाशीन? कुठं खाशीन सुंबळ्या? बंगल्यानं सुख भेटतंय का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. मग आपल्याला एक एक बायको तर इतके आपण असे उफाळायला लागलोत. तुफाने बायला सारखे आहे की नाही बाप्पा? उफाळ काय काय तुफाने बैला असे असते, असे उफाळतेच. घोडे तेजा घोडे नुसतं टास मारल्याबरोबर लगे 55-60ची मोटरसायकलची स्पीड असे घोडे पळतात. असे तुफाने एक एक बायको. देवाला 16,108. आपल्या बायकासारखी का पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडे. 16,108 पत्न्या, त्याच्यापैकी लक्ष्मी दादा एक. आणि नुसती पैशाची मालकी नाही म्हणून लक्ष्मी नाही म्हणायची. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, अभिमान सांडोनी पांडवा. हे अर्जुना, अभिमान सोडून दिला लक्ष्मीनं आणि पंढरपुरातल्या मालकाच्या पायाचं दासत्व केलं. पत्नी अधिक दासी. आपल्या नुसत्या बायका आहेत, दासी नाही. ज्याचं लग्न झाले त्याने एकच म्हणायचं, ए दासी जेवायला वाढ, ए दासी आंघोळीला पाणी टाक. आणि मग काय म्हणते पपेची माहिती गिरगावच्या बाळूला फोनवर सांगा. आपल्या मेन कापड्या म्हणते त्यांना दासी नाही, लक्ष्मी ज्याची दासी आहे. काय सुख असेल महाराज, काय सुख असेल. याच्या पलीकडे सांगू का? आपल्या बायका सासरवाडीतून आणत्याल काय? मग पण लग्न झालेलं. मी काय संन्याशी नाही, ब्रह्मचारी बी नाही. आणि संन्याशानं ब्रह्मचार्याने इतकं इच केल्यावर त्याला म्हणायचं, टचक्या तुला काय माहिती आहे? तुला इतकं काय माहिती आहे? तुला इतकं माहिती आहे म्हणजे कसं काय माहिती आहे का नाही? संसारिक आहे मी, भरलेला माणूस आहे, बोचकारलेला माणूस आहे. मी सांगू शकतो काय काय गोष्टी संसारातल्या. बायको आणील काय काय, लय काय झालं तर हुंडा आणला असेल. पद्धत तर नाही हुंडा द्यायची, पण द्यावं लागते, परंपरा आहे ना, देतात लोक वरदक्षिणा. काय काय आणीत असेल. काही काय बायका नवऱ्याचेच पैसे नेऊन भावाचं नाव करून दागिने करून येतात. 4 जणी पटपण उभ्या राहा तुम्ही. 4 जणी मला टकटक दिसायला. तुम्ही नवऱ्याचे पैसे चोरीतात आणि भावाचं नाव करून दागिने. उभ्या राहा 4 जणी. तुम्ही तुमच्या मागच्या पण दोघी. माग बघायचंच नाही. मरायची एखादी राहू द्या, एवढ्या वेळेस माफ करतो. विठाला विठाला. काय आणू शकणार आहेत महाराज? 8 भार सोनं नेणारा देणारा मणी पंढरपुरातल्या मालकाच्या पत्नीने आणला. 8 भार सोनं. एका भारात 21 क्विंटल 78 तोळे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 मासे. हे सोनं गाळणारं गाव आहे ना, हे परिसर सोनं गाळी तू बाप्पा, सोनं गाळी तू. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 मासे.
सगळ्याचं. तर एका भाराचं 26,666 तोळे 8 मासे, 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी बायकोनं आणला देवाच्या. तिचं नाव सत्यभामा, सासऱ्याचं नाव सत्रजित नावाचा राजा, चुलत सासऱ्याचं नाव प्रसेन, यायला दोघायला मारणारा कृतवर्म्या. बस झाली की इतकीच यादी. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं. विठाला विठाला विठाला. एवढी श्रीमंत पत्नी, इतकी श्रीमंत पत्नी. करंजीकडे अशा 16,108 पत्न्या. काय वैभव असलो, किती मोठं वैभव, किती मोठं वैभव. पण सुख नाही भेटलं त्याही मालकाला. त्याही मालकाला सुख नाही भेटलं. कोणी सुख दिलं बापू? संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. मनवोनी सेवा करी त्यांची, करी त्यांची मनवोनी सेवा करी त्यांची. झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. देवा मनवोनी सेवा करी त्यांची, मनवोनी सेवा. राजो, काय वैभव आहे माझ्या मालकांचं. तरी पण सुख जर कोणी दिलं असेल तर संतांनी दिले. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. देवाला सुख संतांनी दिले. मग देवाला सुख द्यायची ताकद आहे. त्यांचा काय महिमा सांगा महाराज. शहाणी माणसं पुढच्याचं फुकट खात नाहीत. देवाने विचार केला संतांचं फुकट नकोय, म्हणून दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. देवामध्ये देवा राबे त्यांचे घरी, देवामध्ये देवा राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे, संत शिरोमणी निळोबाराय ज्यांचा अभंग घेतलाय त्या विटेवरच्या मालकाचे प्राण आहेत निळोबाराय. ते स्वतःहून सांगतात पंढरपुरातला मालक संतांच्या घरचा वॉचमन झालाय. दत्त चोपदारी, दत्त म्हणजे सावधान, दक्षतेत चोपदारी करतोय. काय संतांचा अधिकार आहे. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात मी किती वर्णन करू. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू संतांचं महत्त्व तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली तुमची ही जुनी परंपरा आहे. म्हणून या जुने परंपरेला वंदन करतो, प्रणाम करतो. मा जोगेश्वरीचं अधिष्ठान आहे. विश्वजननी जोगेश्वरी माता या आदिशक्ती मातेंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्या कुलस्वामिनीच्या चरणी प्रणिपात करतो, साष्टांग दंडवत करतो. गावाचं नाव शेटफळे, तालुका जिल्हा तालुका आटपाडी आणि जिल्हा सांगली. गावाचं नाव शेटफळे. ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला काही सगळ्यांची नावं पाठ नाहीत. आपण ज्यांच्याकडे बसलो ते जाधव येत वाटते, रणजित भाऊ जाधव, त्यांच्याकडे बसलो होतो. बाकीचे अध्यक्ष वगैरे सगळी काही भेटायला आली पण नावं पाठ नाहीत. आणि नाव पाठ करून मला काय तुमची ग्रामपंचायत लढवायची नाही. 2 तास कीर्तन करायचं, चला पुढच्या पुढं बोललं नका बोललो तुम्हाला 30 गाव पाठ्याल 36 गाव, मी काय मागं लागे बी नाही. म्हणून गावात कोणालाच राग येऊ नये याच्याकरता जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मा जगदंबेची ज्योत आणण्यासाठी गेलेली जेवढी सद्भक्त असतात तेवढ्यांना धन्यवाद.
इथं सुद्धा सप्ताहासाठी जे काही काम वाट्याला आलं असेल, कोणाकडे मंडप असेल, कोणाला चतरंजी टाकायचं असेल, काय कोणाकडे साऊंड सिस्टीम असेल, काय नाना प्रकारचं प्रसादाचं काम असेल, त्या सगळ्या सद्भक्तांना मा जोगेश्वरीची कृपा व्हावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. गावातल्या पुनश्च एकदा सर्व जनतेला, पंचकृषीतून आलेल्या सर्व श्रोते जनार्दनांना मी वक्ता या नात्यानं, वारकरी संप्रदायातला वक्ता या नात्याने प्रणाम करतो. आणि माझ्या अभंगार येतो. राहिला प्रश्न, मला विचारलं होतं बसून कीर्तन का करता. 4 फेब्रुवारी 2019ला माझा अपघात झाला. बॉयजनला क्रॅक आहे. मला वारीत चालता येतंय, शेतात सुद्धा काम करतो, पण उभं राहिल्याच्या नंतर पायाला कंपनी येतात, म्हणून बसावं लागतंय. शंका असेल तर दूर करा. विठाला विठाला विठाला. दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या देशातून जगदंबेला ज्योत आणण्याचा उपक्रम आहे. चांगली गोष्ट आहे. या मातीमध्ये सरस्वतीचा सुगंध आहे. जगदंबेचं अधिष्ठान आहे करंजीकर, आदिशक्तीचं अधिष्ठान आहे उत्तरेश्वर बापू, पण इथं सरस्वतीचा वास आहे. ज्या गावामध्ये सरस्वतीचा वास असतो तिथली लेकरं विद्वान होत असतात. नाना प्रकारचा अभ्यास करून देशाचे जवान असतील, शिक्षक मंडळी असतील, वकील असतील, काय काय नाना प्रकारची वगैरे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर असतील, या विद्वत्ता प्राप्त करून विद्वत्ता प्रचूर अशा तरुणांच्या अंगावर ज्या मातीचा सुगंध पडला, भक्तीचा सुगंध पडला, त्या सरस्वतीचा वास या नगरीत आहे. म्हणून इथली मुलं विद्वान होतात आणि विश्वभर, भारतभर आपलं आधिपत्य, स्वतःचं अस्तित्व निर्माण करून गावाची छाती, गावाची मान, गावाचं वैभव उंचवतात. अशी तरुण या गावाला लाभली. मा जोगेश्वरी मातेची कृपा, अधिक सरस्वती मातेची कृपा आहे. जगदंबेची कृपा आहेच, पण सरस्वतीची सुद्धा कृपा आहे. सरस्वतीच्या कृपेशिवाय गाव सोडता येत नाही. पैसे जवळ असल्यावर एसटीत, विमानात बसून, रेल्वेत बसून कुठेही जाताल, पण सरस्वतीची कृपा असल्याशिवाय वाणीची कृपा होत नाही. वाणीची कृपा असल्याशिवाय विश्वात भ्रमण करता येत नाही. म्हणून बाहेर अस्तित्व निर्माण करणारं गाव आहे. मग ते गाळं सोनं गाळण्याच्या क्षेत्रात असेल, नोकरीच्या क्षेत्रात असेल. मला बापूंनी सांगितलं इथे जवान फार आहेत. मी आज इथं मिलिटरीमॅन आहेत म्हणून वर्णन करतोय असं मला चोंबळ्यानात पण नाही, पण मला एक वैभवच आहे. माझ्या अंतकरणातले 4 देव आहेत. माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, हे 8 संत विटेवरच्या मालकाचं भजन करतात, काशीतल्या मालकाचं भजन करतात. हे 8 संत एक देव आहेत. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक हे 2 नंबरचे देव किंवा 1 नंबरचे देव. आपण ज्यांच्यामुळे उद्याचा सूर्य पाहतो, आपण ज्यांच्यामुळे उद्याचा सूर्य पाहतो ते भारताचे जवान 3 नंबरचे देव आहेत. आणि ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो आणि त्याच्यापासून आपण मोती खातो, हा शेतकरी राजा 4था देव आहे. मला 5वा देव आवडत नाही आणि आला तरी मानित नाही. विठाला विठाला. सर्वांना धन्यवाद. कार्यक्रमाचे सप्ताहातले अध्यक्ष सुद्धा भेटायला आले, त्यांनाही धन्यवाद. तरुण मंडळी बरीच आली, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतली सर्व महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझ्या मायमावल्या, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. मृदंगाचार्य आमचे आदरणीय सुदर्शन महाराज आहेत, आदरणीय गजानन महाराज आहेत, तासगाव परिसरातले, हे सोनपेठ परिसरातले. उत्तरेश्वर बापू तुम्हाला ज्ञात आहे, इकडे परिसरात फार असतात ते सुद्धा आहेत. त्यांच्या बाजूचे महाराज नवनाथ महाराज आहेत, विनेकरी बाबा, हे कीर्तनकार महाराज आहेत आमचे, अनिल महाराज आहेत आमचे, करंजीकर महाराज आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. चला, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर मंडळी. शारदीय नवरात्र महोत्सव उदो नारी शक्तीचा, गजर नारी शक्तीचा, सन्मान नारी शक्तीचा हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. या देशातली स्त्री, या देशातली स्त्री, पुन्हा एक नीट ऐका, या देशातली आचरणशील स्त्री जगातली 1 नंबरची श्रीमंती आहे.
विश्वातली एक नंबरची श्रीमंती. पण त्याच्या अगोदरचा भेद आहे का? या देशातली आचरणशील, शीलवान, चारित्र्यवान, धर्मनिरपेक्ष अशी स्त्री या देशाची संपत्ती आहे. हे तुम्ही नवरात्रीत उत्सव करता म्हणून मला आमंत्रित केले म्हणून गावकऱ्यांना चोंभाळतो हे डोक्यातलं काढून टाका. एखाद्याला आनंद वाटावा, त्यानं माझी तारीख घ्यावा, त्यानं मला पाकिट द्यावा, याच्याकरता कीर्तन करीतच नाही. माझं कसं जगवायचं आणि मला कसं ठेवायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे. तुम्हाला चोंभाळल्यावर माझं भलं बी होणार नाही आणि माझं वाईटही होणार नाही. तो ठरविल. म्हणून वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी लोकाला आनंद वाटेल असं कीर्तन करायचंच नाही, देवाला आनंद वाटेल असं कीर्तन केलं पाहिजे. विठाला विठाला लोकायला काय, ज्यांना पैशाचा जोर आलाय का ते आम्हाला साड्या नेसून नाचीतील एखादीशी. कारण 2% लोकांकडे इतके पैसे चुकीचे आलेत की त्यांना प्रसिद्धीसाठी असं वाटतं महाराज कीर्तन झकास करा, तेव्हा बायकोची साडी नेसून नाचवतो बॉम्बल्या. कीर्तन हा झकास विषय असतो का? कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणाला कीर्तन आवडत असेल तर असं समजायचं आपल्या संप्रदायाला कलंक लावण्यासाठी हरामखोर आपल्यात आलाय. विठाला विठाला पुराणाच्या दिलाशानुसार सांगत राहील, राज्य, राणी व संपत्ती. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची संपत्ती कोण असाल, सर्वात उच्च टोकाची संपत्ती, तर माझ्या भारत देशातली, महाराष्ट्रातली स्त्री आहे. तुम्ही किती मोठे आहात माझ्या माईंनो. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायला सुद्धा 9 महिने पोटात तुमच्यातल्याच एका स्त्रीने ठेवलं. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा कनकाई सारख्या माऊलीने पोटात ठेवलं. रुखमाई सारख्या माऊलींनी ज्ञानोबारायांना पोटात ठेवलं. जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाराजांना पोटात ठेवलं. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना 9 दिवस पोटात ठेवलं. रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही रत्नाची खान आहात. निंदा मत करनारी की नारी रतन की खान है, इस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान कबीरा, भीष्म शुक हनुमान. वाह. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान कबीरा, भीष्म शुक हनुमान. रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही. कोण गिरगावचा बाळा, परभणी जिल्ह्यातला, त्याला इकत घेऊन आवताला लावणारे इथं 5-50 लोक श्रीमंत बसलेले असतील. 5-50 लोक तुमच्यात असतील की गिरगाव करायला आवताल लावताल इकत घेऊन. तरी पण माझ्या पुढं 2 तास बसलात. मी सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. इतक्या मोठ्या आहात तुम्ही माझ्या माईंनो. पण याच्यातलं अलीकडचं ऐकायचं. आचरणशील, चारित्र्य संपन्न, शीलवान ती स्त्री भारत देशाची संपत्ती आहे. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये निवडलेला अभंग संतांच्या महिम्याचं वर्णन करणार आहे. संत किती मोठे असतात याच्यावरच एक तुमच्याशी जुळेल आणि संतांचा अधिकार किती मोठा असतो या दोन्ही गोष्टीचं मूर्तिमंत प्रकरण तुमच्या पुढे मांडतोय. किती अधिकारी आहात तुम्ही. नवरात्री म्हणजे नुसता उपवास धरण्यापुरता नसती. 9 दिवस साबुदाणा खाती, भगर खाती, वरई म्हणते वाटते, वरई खाती, वरईचा भात खाय, साबुदाणा खाय, चप्पल घालीत नाही, बाजावर बसत नाही, पलंगावर बसत नाही. खूप लोकांचे उपवास असतात ना. काही माणसं पण 9 दिवस उपवास धर. भंगिरी आहे हो. देवीच्या गोळ्या नाही संपल्या ना आलायकांनो. हे 10 दिवस नाटकं केल्यानं देव पावत असती का? जीवनभर चांगलं वागायचं त्याला जगदंबेची कृपा होती. असे तर लय गंगातल्या नावेतले चाटू फिरायलेत. विठाला इतक्या पुरत्या नवरा
जीवनभर विस्तवासारखं वागणं, जीवनभर तलवारीच्या पातेसारखं तीक्ष्ण वागणं, ते जगदंबेला आवडतंय, ते विटेवरच्या आईला आवडतंय, ते काशीतल्या मालकाला आवडतंय. हे तात्पुरते केलेले सोंग हे जीवन भ्रष्ट करीत असते. नुसते उपास धरल्यानं काय, आपल्या बायका वेशनी नाहीत. आता बघा 4-2 दिवसाला जास्त बिमार पडतात. यांचं कोणतीचं हेमोग्लोबिन कमी झालं, कोणतं काय नु कमी झालं वगैरे वगैरे. मी काय डॉक्टर नाही, शिक्षणच माझं 7वी आहे, पण फिरून फिरून हुशार झालोय. नाही, हे कुठलेही नाटकं केल्यानं जगदंबा पावत नाही. जगदंबा पावण्यासाठी संसारातली जर स्त्री असेल तर तिला सासूचा आदर करावा लागेल, तिला सासऱ्याचा आदर करावा लागेल, तिला घरातल्या लेकरावर कृपा करावी लागेल. हा, आपल्या नातीगोती जपावं लागतील. त्या स्त्रीवर जगदंबेची कृपा होती. 9 दिवस उपास धरतीन, सासूला भाकर देत नाही, चुड्याली नेती. ती लावे, ती डंकीने, ती शंखीने, ती यक्षीने, ती किंकीने. पुराण सांगते महाराज, पुराण सांगते. एक सांगू का तुला, तुम्हाला 9 दिवस उपास धरणारी स्त्री नवऱ्याच्या किती पाया पडती, मला तेच विचारायचंय. जी स्त्री नवऱ्याच्या पाया पडत नाही, तिनं वर्षभर जरी उपवास धरला तरी तिला कवडीची किंमत नाही. हा, बराच असा लोक यांना वाटत असं, या मेल्याला आणलंच कशाला ग, आणू नका. तुमच्या जिल्ह्यात मोबाईलवर टाका, गिरगावकर आपल्या सांगली जिल्ह्यात आला नाही पाहिजे. टाकून द्या मोबाईलवर, सांगली जिल्ह्यात पुन्हा गिरगावकराचं कीर्तन घ्यायचं नाही. टाकून द्या, टाकून द्या. पुराणाचा आधार घेतल्याशिवाय कधीच बोलणार नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने तासगावकर चुकीचं बोलणं किंवा पुराणाचा आधार नसताना बोलणं, गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. कीर्तने सटाक्या सांगायचा विषय नाही. कीर्तनमध्ये जर सटाक्या असतील तर यम इतके सटके हानीन त्याला, कुठं कुठं हाणावं यमाल पण कळणार नाही. विठाला विठाला. काही काही बायका आमचं दर्शन घेत्याल, आम्हाला काजू टाकून दूध देत्याल, बदाम टाकत्याल, चारोळी टाकत्याल, बासुंदी देत्याल, आणि नवऱ्याला टायमाला पाणी देणार नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. एक मुद्दा सांगतो तुम्हाला, पुन्हा एक ऐका, राग येऊ द्या माझा, जाऊ द्या. असं समजा की चुकीचा बाळ्या आमच्या गावाला आलाय, तुमचं नशीब फुटकं समजून ऐका. आज असं समजा की आपलं नशीबच समुद्राच्या पलीकडे झोपले हे मेला कीर्तन करायला आणि आम्ही ऐकायलो, असं समजून ऐका. वयस्कर स्त्रीनं आमच्या पाया पडायचं नाही, आणि तरुण स्त्रीनं कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं. 1 कोटी महाराजाच्या पाया पडल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. 1 कोटी महाराजाचं. नवऱ्याच्या पाया पडत नाही, कीर्तनकाराच्या पाया पडते. 1 कवडीचं पुण्य नाही द्वारकाबाई तुला. 1 नव्या पैशाचं पुण्य नाही वाचाबाई तुला. मी आमच्या भागातल्या सांगायलो, इथलं मला कोणाचं नाव माहित नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय तुम्हाला कपडे शिवायला रिकामा नाही. हिला म्हणायचं जगदंबा. जगदंबेचा भक्त कोणाला म्हणायचं? तरुणाला, जो आईचं दर्शन किमान आठवड्यात एकदा तरी घेतो. आठवड्यात एकदा तरी आईचं दर्शन, बापाचं दर्शन घेतो. त्या तरुणाला जोगेश्वरीची कृपा होत असते. जो मायबापाचं दर्शन घेत नाही, इकडं उदो उदो करतो, असे ते लय लोळायले दगडाखाली इचू, कुंटाला न पडेत, अद्याप किंमत नाही. सर्वात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा पती आहे. सर्वात मोठा, तितका मोठा देवच नाही कोणता, कोणताच देव नाही. सकाळी आजीने, त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचा डबा भरायचा, हा तिचा देव आहे. पण नातवाचा डबा भरीत नाही, तुळशी लिडे घालायली, आणि मग म्हणते आमचा नातू नापास झाला, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे, तू जर थांब. माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका, आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्याला विटेवरच्या मालकानं कर्मभूमीवर पाठविले, आपण काम करत 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 मरायचं असते. जे वाट्याला काम आलं याचंच तर नाव परमार्थ आहे. चला, काय त्यांचा महिमा, दोन्ही गोष्टी सांगतोय. या देशातली स्त्री किती पवित्र आहे आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत.
एक माऊली रोज सकाळी गंगेचं स्नान करण्याकरता जायची. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू. गंगेचं स्नान करण्याकरता एक माऊली जाते रोज, आणि स्नान आटपल्याच्या नंतर गंगेला प्रणाम करते, आणि तिचा तो पदर असतो डोक्यावरचा, तो पदर नाही काढत. एक ओटी पदर असतो आणि एक डोक्यावरचा पदर असतो. एक डोकं झाकण्यासाठी असतोय. आता झाकू नका, आता तुम्हाला ऊन कुठं लागायले. नका झाकू, नका झाकू, नका झाकू, नका झाकू. माझ्या माईंनो, या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. आपल्याकडं कुंटालानं पैसे असू द्या, कुंटालात नसतेत, पण माझी भाषा आहे बोलण्याची ती. अब्जानं पैसे असावा, पण डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकारी नसतेत, भिकार चोट असतात. जे दिसत्या नोटात होतेत का, हे भिकार चोट असतात बंगिरे. पैसे हे आतल्या खिशात असावा, आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेली असावा. 2 पदर असतात. शिरसा भजायो नांबराय येन ओटी अंबरास्ततेवम प्रसाद पात्रोस्तते वचम करद्वयान जायते नाम. डोकं झाकायचं एक पदर. आणि तुम्ही जर कुठे गेला असाल, एखाद्या महात्म्याने नारळ दिलं, प्रसाद दिला, तर तो ओटी पदरात घेत असते. ओटी पदरात, ओटी पदरात. तो ओटी पदर ती स्त्री पाण्यात घालायची, आणि त्या ओटी पदरात पाणी बांधून आणायची. कपड्यात, कपड्यात. गोळ्या संपल्या नाही गिरगावकराच्या, नीट लक्षात ठेवा. कपड्यात ओटी पदरात पाणी आणायची. घरी आल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालायच्या अगोदर, देव्हाऱ्यातले देव पूजायच्या अगोदर ते पाणी मालकाच्या पायावर टाकायची, आणि पायावर टाकल्याबरोबर मग दर्शन घ्यायची. पाणी तांब्यात आणत नव्हती, पाणी बकिटात बादलीत आणत नव्हती, बिस्लरीत आणत नव्हती. ते असतात ना पाण्याच्या बॉटल, त्याच्यात आणत नव्हती. दुसऱ्या कुठल्याही पात्रात नाही, ओटी पत्रात आणायची. ओटी पत्रात पाणी आणायची आणि मालकाचे पाय धुवायची. एक दिवस काय प्रकार, एक दिवस पाणी आलं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेला. मालकाने एके दिवशी विचारलं, प्रिय, ए प्रिय. काय गोड शब्द आहे हो, गोड शब्द आहे. आदराने बोललं पाहिजे बायकोला. लक्ष्मी, काय नाव असेल? ए सावित्री, ए दुर्गा, जे नाव असेल बायकोचं वादनात बोलायचं. तुम्ही सुद्धा आदराने बोलायचं. अहो ऐकलत का, हे जरा जुरा शिकलेल्याच्या बायका, विवेक, ए विवेक, लवकर ये रे, दुधाचं पॉकेट घेऊन ये. म्हणलं बाई, मी बोक्या नाही आहे पाकिटातलं दूध प्यायला. हा, मी का मूर्ख, मी का डोक्यावर पडलो का याच्यातलं दूध पिऊन मरायला? आणि त्यानं आणली ती पिशवी, उंदीर धरल्यावानी. म्हणलं बाई, विवेक कोण आहेत? माझे मालक. म्हणलं येतो मी. का नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईप ना हाणशील तू? नाही 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 नाही, कशासाठी सपते? हा, एक जण म्हणला, आमच्या इथं महाराज वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्च होतोय. सोंबळ्या, गुण किती आलाय ते सांग. 3 कोटी खर्च केलास, तुला पैशाचा माज आलाय, याच्याकरता खर्च केलेत. गुण किती आलाय? 10-10, 11-11 दिवसाचा सप्ताह करता, याच्यात माळकरी किती झाले ते सांगा. किती बायकाने तंबाखू सोडी ते सांगा. कशाला वेळ खर्च करता? 12-12 वाजेपर्यंत जागता. ॲसिडिटी वाढायला लागली, शरीराचा समतोल बिघडायला लागलाय. कशाला करायचे नाटके? 4-4, 10-10 कोसावून डिझेल पेट्रोल जाळून या लागलात, आणि जाताना तंबाखू. हो, आपल्या सप्त्यात गुण आला पाहिजे. ह्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये किमान या गावातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तुम्ही व्यसन सोडित नसाल, लाखो रुपये खर्च करीत असाल, तर नाटकं सांगूच नका. हे एखाद्या भंगिऱ्याला सांगा, गिरगावकराला सांगू नका. विठाला महाराज, 40 एकर जमीन एका माणसाला, त्याच्यात 2 विहिरी, हातानं पाणी घेता येईल असं पाणी, आणि गहू इकतचे खालाय. 40 एकर जमीन आणि गहू इकतचे खाला. आपल्याकडे 40 एकर जमीन. म्हणलं कुस्ती खेळतो काय माझ्यासोबत? तो तर वाचून सांगायला 40 एकर जमीन आणि गहू आहेत का घरचे? फेरीतच नाहीत. आणायला पाहिजे तुला. पीक आलं का त्याला? नाही, पीक येणं गरजेचं आहे.
आपल्या संप्रदायाला पीक येणं गरजेचे. पीक पीक पीक. वर्षाकाठी 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. सप्त्याला पीक आलं समजायचं. कपडे काढ्या मसुबा बशिल्यावानी दिसायलाय. कशाला खर्च करायचा? महाराज श्रीमंत करण्यासाठी आणले. महाराज दिले खपक्या पाकिट. ते श्रीमंत आपण असेत उसात फिरल्यावाल्या पाखरावानी. नाही नाही नाही, गुण आला पाहिजे, गुण. आणि तुम्ही पंढरीतल्या मालकाच्या जवळ आहात. इकडून ज्ञानोबराय तुकोबरायचा वास जवळ आहे तुम्हाला. इकडे विटेवरच्या मालकांचा वास जवळ आहे. तुम्ही जवळची. आधी तुमच्या गावाला जगदंबेचा वास आहे. सुधारलं पाहिजे. चला, काय सांगत होतो? पाय धुतले. पत्नीने विचारलं, हे प्रिय, आदरान बोलायचा बायकोला. आदरान बोलायचं बायको. लक्ष्मी येते, आदरान बोला. कारण प्रेम ही एक पात्री नसतं महाराज. तुम्ही जर दुसऱ्याला दिलं तर दुसरा तुम्हाला देत राहील. प्रेम हे विकत घ्यायची वस्तू नाही. हे प्रेम आपण जर कोणाला दिलं तर तो आपल्याला देत असतो. प्रेम हे देवाणघेवाणाचा विषय. विकत प्रेम भेटत नाही. आणि विकतचं प्रेम फार दिवस टिकत नसतं. विठाला विठाला प्रिय जी 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 शब्द आला महाराज. नवऱ्याला जी म्हणणार बाईनं हातवरी करा बरं. नाही म्हणत नाही. एक पण नाही, एक पण नाही, एक पण नाही. कसं जिबील वेडिंग झाली तुमच्या? तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. मरू द्या सकाळच्याला, काय हरकत नाही. पण इथल्या बाईनं मालकाला मालक म्हणायचं. आदरानं बोलायचं, आदरानं बोलायचं. माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. त्याच्यापेक्षा दुसरं कीर्तनच नाही कोणतं. त्याच्यापेक्षा भागवतच नाही. त्याच्यापेक्षा रामायणच नाही दुसरं. नाटकं सांगूच नका. आदर किती करता घरच्या लोकांचा, हा महत्त्वाचा विषय. जी स्वामी, जी प्राणनाथा, अगं गेल्या 5-4 दिवसापासून तुझ्या ओटी पदरात पाणी येत नाही. कारण काय? मान खाली घातली, मान खाली घातली. बापू, ती जगदंबा आहे. जगदंबा आहे ती. तिचं नाव आहे माता रेणुका. 51 पीठापैकी एक पीठ आहे. त्याच्यापैकी आपण नशिबवान आहोत. महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. 51 पैकी बंध्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ, तुकाई माता तुळजापूरची पूर्णपीठ, रेणुका माता माहूरची पूर्णपीठ आणि वणीची सप्तशृंगी अर्धपीठ. गव्हाज्वारीचं पीठ नाही, पीठ. एक अधिष्ठान. 3.5 पीठ आपल्याकडे. त्याच्यापैकी एका पीठाची मालकीन रेणुका माता. ती मान खाली घातली. प्रिय जी, पाणी येत नाही. मान खाली घातली. टप 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 डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज, विचारणारा मालकही मालकच होते. सामान्य साधू आहेत का? त्या साधूचं नाव आहे मुनिश्री जमदग्नी. 5 अत्यंत रागीट साधू. शास्त्राच्या भाषेत त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. कोपणे म्हणजे राग येणे. शीघ्र कोपी, अत्यंत शीघ्र. शीघ्र म्हणजे लवकर राग येणारे. त्याच्यापैकी एक जमदग्नी आणि एक दुर्वास. 3 कोण होते? घरी गेल्यावर पाहणं. गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. अजून ती 5 लोक अत्यंत. पंचायो साधवेनाम शीघ्रायति कोपेषु जाप वैशान्नरो तताम तप्तायाम नामनेन भयजायते दुर्वासो. अत्यंत पेटलेल्या अग्नीसारखी धगधगीत मुद्रा. हे 5 लोक. त्याच्यापैकी जमदग्नी. डोळे झाकले. त्रिकालज्ञानी होते. त्रिकालज्ञानी. डोळे झाकून विचार केला तर पत्नीनं माशाचा संसार पाहिला. देशाची संपत्ती आत माझ्या माईंनो. किती आचरणात राहावं लागेल लक्षात ठेवा. किती आचरणात. माशाचा संसार. गंगेमध्ये आंघोळ करत असताना मिन म्हणजे मासा. जलम मिनाय संक्रेशो कामावुत्ते सर्वेषु ताहम
प्रजनो यती प्रजास्तितायाम, त्याची संपत्ती संतती वाढायची त्या माशाला. म्हणून माशाचा संसार पाहिला, इतका दोष लागला, त्या दिवसपासून पाणी नाही. 3 मुलांना आमंत्रित केलं. काय काम आहे बाबा? डोकं कापून टाका. दोन्ही सांगतोय. जगदंबा किती अधिकारी हेही सांगतो, आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत दोन्ही सांगतो. कारण अभंगावर जर नाही बोललं तर संप्रदायातले दिग्गज लोक नाकावर थुकतील. हो, अभंगाच्या बाजूला बोलून तुम्हाला हसिलं म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल, पण संप्रदायातली लोक आमच्या तोंडावर थुकतील. आणि संप्रदायातल्या लोकांनी थुकावं याच्यासाठी जर कोणी कीर्तन करत असेल तर तो भंगिरी आहे. विठाला विठाला ये रे इकडं. जी, परशु हातात दिला. काय बाबा काम? काप तुझ्या आईचं डोकं. मागं सरकलं. पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. चौथा मुलगा भगवान परशुराम. विशंती चत्वारो य देवायां अंश मात्रेणाम परशुरामास्तित जननायो नारायणास्ति आधिपत्ययो. सांगते बाबा 124 अवतार, विशंती चत्वारो 24 अवतार. त्याच्यापैकी 2 पूर्ण अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, आणि 22 अवतार अंशात्मक अवतार आहेत. त्याच्यापैकी एक परशुरामांचा. देव आहे, जगाचा बाप आहे. पंढरीतले मालक एका अवतारामध्ये रेणुके मातेच्या पोटी जन्माला आले, जिच्या ओटीपदरात पाणी येत होतं. काय अधिकारी असेल माहिती? काय अधिकारी असेल? महाराजजीनं 9 महिने जगाच्या बापाला पोटात सांभाळलं. अधिकारी काय असेल तासगाव करते. त्या मुलाला आमंत्रित केलं. महाराजांच्या लक्षात आलं, काम सांगितलं बेटे ऐकत नाहीत. बेचैन झालेलं म्हातारं होतं, बेचैन. गांजा ओढून नाही, बचक भर तांबाखू खाऊन नाही, 7-8 पानं खाऊन नाही, शेपुडीनं पालावर बाड्यावानी. हे म्हातारं होतं ते. राग होता, राग. महाराजा 5 लोकांपैकी एकानं दगडाकडे पाहिलं की दगडाची लाई होत होती. बापू गणपत बाप्पा, दगडाची लाई करायची ताकद. असली रागीट लोक होती. तपश्चर्या बी तशी होती ना, तपश्चर्या तशी होती. अधिकार तसा होता. बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिलाय हे 4 दिवसाच्या नंतर ज्याला कळतं ते साधा महाराज आहे का? भाताखाली ठेवलेली भजे कळणच. पात्र लहानसं होतं आणि पदार्थ लय मोठे केले. भजे वाढेन, पोरगा आलं, पोरानं भजाव भात टाकला. आणि महाराज म्हणले सगळ्याला भजे वाढेन, मला कसं काय नाही वाढे? पट्ट म्हणलं खाली इचकान भात. ज्याला भाताखालचे भजे कळणं त्याला काय करणारे बायकोनं काय केलंय तर. हो, आणि जिच्या पदरात पाणी येते तिला पण कळते नवरा काय. बाकीच्याला काय कळणारे? मोबाईलला लॉक लावून ठेवलं, कोरक हीच काय काहीच नाही गं, त्यानं लॉक लावून ठेवलंय सोमळ्यानं. चतुरा तू कोरक हीच घेऊ, तुला काही गवसत नाही. त्याचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईलच उघडत नाही. जरा गर्दा भरलाय त्याच्यात, गर्दा. त्याच्यासाठी आचरणाचं सूत्र लागते माझ्या माईंनो. पंचटपणा नाही चालत, देखावेपणा चालत नाही. हा देश कर्तव्याला मानणार आहे, देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठं आहे, पाणी किती आहे सांगा. जमीन किती आहे, उत्पन्न सांग. गाई किती आहे, दूध सांग. आंब्याचे झाडं किती आहेत, फळं सांग. धेनु शिरविना नदी निरविना तरु फल बिना गेहबाल बिना. आरी चक्करचा वार आहे, लेकरच खेळत नाहीत. मसन वाटाय तू. नदीचं पात्र 2 किलोमीटरचं, पाणीच नाही. काय करतो, कुस्ती खेळतो का? आंब्याचे 500 झाड आहेत, कैरी नाही पण करायला. लोणचं तर लांब सोडून द्या, रस तर लांब सोडून द्या, पण करायला कैरी नाही. काय करतो, झोपवतो त्याच्या खाली बास टाकून. नाही, आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. परशुराम जी, आपलं एक काम आहे.
काय काम बाबा करशील का? हे घ्या वचन. देऊन टाकलं वचन. काय काम आहे? तुझ्या आईचं डोकं कापायचे. घ्या परशु. आधीचे 3 पोरं नव्हते का? पण वचन नाही घेतलं. त्याला वाटलं माईल कसं कापावं. इथं बापाचं वचन घेतलं. आता खोटं कसं बोलावं. महाराज पितृआज्ञे करता 7व्या अवतारातले मालक बिना चपलाचे फिरलेत. तुम्हाला मला चपला द्यायच्यात का न द्यायच्या, ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं. 27 दिवस चुकून बोललो. 14 वर्ष 27 दिवस बिन चप्पलचे. काय ताकद आहे मला पितृआज्ञे करता. सन्निश डोकं कापलं. राग शांत झाला. वडिलांनी जवळ घेतलं आणि पाठीवर थाप टाकली. कोणाच्या? ज्यानं माईचं डोकं कापलं त्याच्या. हृदयाला लावलं. बाळा माझं मन शांत केलंस, माझा क्रोध शांत केलास. तुला काय देऊ? तुला काय देऊ? ते का तुमचं आमचं पोरगं होतं होय? हा आई मला मोबाईल दी आणि माय लोकायचा ऊस खुरपायला आणि याला सफरचंद मोबाईल दिला. काय म्हणते ॲपल म्हणतात ना त्याला. 90,000चा मोबाईल आणि माय लोकायचा ऊस खुरपायली आणि चौकात बसून मोबाईल यूज की. तू लाज वाटली पाहिजे. पांचाटा हराम खोरा तुला. 300 रुपये रोजानं माय लोकाचा ऊस खुरपीतीन. तू 90,000चा मोबाईल वापरायला. तू भारत देशात राहायच्या लायकीचा नाही. तू समुद्रात उडी टाक हराम खोरा. विठाला विठाला तुमचं आमचं कार्ट असेल का? परशुराम जी बाबा हे माझा क्रोध शमन केलास. तुला काय देऊ? अश्रू आले हो डोळ्याला. खळखळा पाणी आलं. आणि वडिलांना विचारलं बाबा देताल? हो माग. काय मागशील ते देतो. महाराज सृष्टी निर्माण करायची ताकद होती या लोकात. केली नाही का? एकाची छातीत पिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद या लोकांमध्ये. बाळा माग काय पाहिजे ते माग. गदगदून अंतःकरण आलं. वडिलांच्या हृदयाला बिठी बारली. खाली बसला आणि पाय धरले. तो जगाचा बाप होता. पाय धरले. बाबा देताल? देताल बाबा? माग रे बाळा माग. हाताची वंजळ केली. तो पंढरपुरातला बाप आहे. वंजळ केली वंजळ. देताल बाबा? हो माग. माझी मला आई देऊन टाका. माझी मला आई देऊन टाका. आई देऊन टाका. पुनर्जीवित रेणुका माझ्या जोगेश्वरीचं अधिष्ठान. 3.5 पीठापैकी एका पीठाधीशाचा अधिकार सांगितला. हा झाला जगदंबेचा पर्व काळ. बंच्या साधूला मारायला बी लावता येते आणि जिवंत करता येते. त्या संतांचा अधिकार काय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. काय त्यांचा महिमा वारंवार. 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 काय त्यांचा महिमा वारंवार.
हा महिमा आहे माझ्या माईंनो संतांचा. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू बापू. कीर्तनाची परंपरा होती, 5ला कीर्तन सुरू करायचं आणि सूर्यास्ताला कीर्तन सोडायचं. ही परंपरा. 5 वाजता संध्याकाळच्या सुरू करायचं आणि सूर्य मावळला, पश्चिमेकडं सूर्याचं बिंब दिशेनं असं झालं की विठ्ठल जे विठ्ठल करायचं. पण त्या कीर्तनामध्ये 7:45 वाजले रात्रीचे. गोळ्या संपल्या नाही माझ्या, पुन्हा एकदा सांगतोय. मी वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगणार नाही कोणाचं. ऐकल पण अधिकारी लोकांचं. ज्यांनी संप्रदायामध्ये अख्खं जीवन ओतून टाकलंय, ह्या संप्रदायाशी ज्यांचं जीवन ओतून टाकलंय अशा आध्यात्मिक वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांचं ऐकून सांगेल, गथुडे बांधणाऱ्यांचं नाही. मी सुद्धा त्यांच्या लायकीचा नाही. मी सुद्धा नाही. एका तिळा इतका पण नाही. तुम्ही नंतर आमच्या काड्या करू नये त्याच्याकरता मी आत्ताच सांगतोय. अशा लोकांचं सांगेल, कोणाचं नाही सांगत. 7:45 वाजतात आणि महाराजांनी विचार केला, मी एवढं चिंतन एवढ्या वेळात सांगतोय, आज सूर्यास्त का होत नाही? आज का सूर्यास्त होत नाही? करंजीकर त्या कीर्तनामध्ये गुरुवर्य धीरजगिरी महाराज बसलेले होते. वैकुंठवासी गुरुवर्य धीरजगिरी स्वामी बसले होते. मांडीवर मांडी टाकलेली, मांडीखाली चिमटा होता बापू. महात्मा होते, संन्यासी महात्मा होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या, गळ्यात तुळशीच्या माळा सुद्धा होत्या. अरक्त वस्त्र डोक्याला बांधलेलं होतं. जटा पिंगड झालेल्या होत्या आणि हातातला चिमटा घेतला. महाराजांचं तोंड पश्चिमेकडं आणि स्वामीजींचं तोंड पूर्वेकडं. कीर्तनकार सभा मंडपातून अंधाराकडे बघत होते. आता अंधार झाला की आपल्याला जय विठ्ठल करायचं आणि महाराज 5-10 मिनिटाला चिमटा असा हर करायचे आणि मागं दाखवायचे. ते कोणाला दाखवत होते? भास्कराला, प्रकाश देवतेला दाखवायचे. थांब रे थांब, ऐकू दे, विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, काशीतल्या मालकांचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन सांगतेत महाराज. थांब थोडा वेळ. त्या शास्त्रींना कीर्तन ऐकायचं होतं. महाराज काय चिमट्यात ताकद होती, काय त्या चिमट्यात ताकद. जाऊच द्याला नाही सूर्य 1.25 तास, जाऊच द्याला नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, सूर्यास्त झाल्याच्या नंतर जय विठ्ठल आणि नंतर मग पंगत असायची. छोटी छोटी लेकरं दिसली. आता या लेकरांना किती भोका लागल्या असतील. एकदा चिमटा दाखिला नुसतं असं केलं, महाराज बापू एका सेकंदात अंधार पडतोय. काय ताकद असेल. ते कीर्तनकार होते परभणी जिल्ह्यातले, ज्यांचे घोडे एकादशी धरायचे. घोडे हो, महात्म्याचा अधिकार. हो, रक्तांबरा भयस्थितो ती वासनाम दग्धेषु कामान भयस्थितो. महाराज वासनेला ज्यानं विस्तू लावलाय त्याला संन्यासी म्हणायचं. ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला ब्रह्मचारी म्हणायचे. सामान्य ताकद आहे. सोंगा आणणाऱ्याला नसतीत म्हणित. सोंग तर नाटकात बी आणता येतात. नाही, तुम्हाला एक सांगू का, कधी कधी संन्याशाचं ब्रह्मचार्याचं नाटकात पण नाटक जमत नाही. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणतात ना बाप्पा, कर करीच्या दिवशी ललित करीत होते. ललित मारुतीरायाच्या पुढं ललित म्हणजे छोटंसं नाटक. मग ते कसं नाटक करायचं, कोणी रामायणातले पार्ट करायचे, कोणी महाभारतातले करायचे, कोणी काही.
आमच्या इथले दोघं तिघ आहे ना, रामायणातलं पार्ट, राम लक्ष्मणी गोरगोमट पोरग होतं, त्याला सीता केलं. दिसायला गोरगोमट होतं, वागायला नव्हतं चांगलं, फक्त दिसायला होतं गोरगोमट, वागायला असंच होतं गिधाडासारखं. एवढं हसू नका, आमच्या गावात तितकं नालायक पोरगच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणालो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला त्याला सीता केलं. एक जणाला सावळं दिसत होतं, त्याला राम केलं. श्यामला लखन केलं, लक्ष्मणजी केलं. आणि एक खपक्या होतं, 113 किलो वजन होतं, त्याला मारुती केलं. आता हा मारुती म्हणजे मारुती नव्हता, याला लक्ष्मी होती, म्हणजे बायको होती, त्याला बायको होती. एक मुलगा झालता आणि त्याच्या पाठीवर मग बऱ्याच दिवस त्याला काहीच नाही, आणि ते मुलगा 5वीत गेला आणि त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी फाडली, 2 तुकडे केले. अर्ध्या साडीची लंगुटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली, आणि लाकडाची गदा रंगून गिंगून असा मला तोंडाला शेंदूर गिंदूर लावून असा, म्हणजे रंग लावला, शेंदूर नाही, मरण ना ते, असा मारुती ओपू लागला. कशातला? नाटकातला. नाटक रंगात आलं आणि पोरग 5वीला. बापाचा फोन पोरा जो, त्याला त्याच्या मामाचीतून फोन आला आणि लगेच पळत गेलं. म्हणला बाबा आईला हॉस्पिटलला नेलंय, सिजर करावं लागतंय. म्हणजे नाटकात झालेल्या मारुतीची बायको डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये, सिजर घेतली मारुतीची शेपूट उपसून. नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जाईल. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. दानची अंतर पांडुरंगा, दानची अंतर पांडुरंगा, नाटकातला साधू नाही महाराज, नाटकातला नाही, खरा साधू. काय आधी खणून काढायची? आशा ही समूळ खणून काढावी, आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, हा तेव्हाची गोसावी व्हावे तेने. तवा महाराज वाचाय त्यानं, नाहीतरी सुखी असावे संसारी. हा चलू दे पप्याच्या माई संग. नाटक करायचेच नाही. काय महात्मा महाराज सूर्य थांबवला. ऐकाय कुळातल्या एका माऊलीचा अधिकार, आता सांगितला साधूचा. शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्सव करताना तुम्ही ऐका, या देशाची स्त्री किती पावरबाज आहे. याच कुळातली एक स्त्री जात राहिली, मृत्यू पावली. तासगावकर मृत्यू पावली. सुवासिन होती, मालकाच्या अगोदर गेली. गावातल्या बायकांनी हळीत कुंकू प्रेताला दिलं, स्नान घातलं, हिरव्या रंगाचं पातळ घातलं, अंगावर सोहळं टाकलं. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. याच वारकरी कुळातली स्त्री, याच वारकरी कुळातली, ज्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी सूर्य थांबलाय, एका संन्याशानं थांबिलाय, तो संन्याशी किती अधिकारी. आणि या कुळातली एक स्त्री जात राहिली, चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. प्रेत मशानभूमीकडे चाललंय, आणि बाईनं प्रेतावर बांधल्याच्या नंतर विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला आहेत का. थोडासा घरी गेल्या विचार करा, तुमच्यातल्या स्त्रिया किती पावरबाज येतात. बाई साहेबांनी विचार केला, नावगिरीच्या विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला असतील का. म्हणून चौघाच्या खांद्यावर बांधलेल्या तिरडीवर डोकं उचललं, माग पाहिलं. बाजूला असे 10-15 फुटाच्या अंतरावर मालक होते. पड ग पड, मी आहे, पड पड पड, मी आहे तुझ्या अंत्यविधीला. प्रेत बोलू शकते, प्रेत मानवरी करू शकते. महाराज, या अधिकारी स्त्रीची ताकद आहे तुमच्यातल्या. आणि सगळ्यांना दिसताना एकच व्यक्ती बोलू शकतो. काय पवित्र कुळ असेल ते, काय संतांचा अधिकार असेल.
की ज्या कुळातल्या लोक, ज्या संन्याशानी, ज्या महात्म्यानी, ज्या भगव्या वस्त्राच्या ताकदीवर सूर्य 1.25 घंटा थांबवावा, 1.25 तास सूर्य थांबवावा, ज्या कुळातल्या स्त्रीने गेल्याच्या नंतर मालकाकडे बघावा, काय पावित्र्य, काय जगदंबा असेल ती, काय आदिशक्ती असेल ती, काय पवित्र स्त्री असेल, काय महात्मा असेल, सूर्य थांबवतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरि भक्त थोर भूमंडारी, हरि भक्त थोर भूमंडारी, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, हरि भक्त भूमंडारी, हरि भक्त थोर भूमंडारी, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. काय ताकद आहे संत लोकांची. माझ्या माईंनो, किती पावर आहे तुमच्यातल्या मावल्यांची. इतकं दर्जेदार राहा. आपण त्या टोकाचं जरी नाही वागलो तरी आचरणाची चौकट आपण सांभाळायची. ज्या घराण्यातली स्त्री आचरणाची चौकट सांभाळते त्या घराण्यातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला येणारे अपत्ये देशाचे तारे म्हणून चमकतात. या पवित्र महाराष्ट्राचे तारे म्हणून चमकतात त्या कुळातली लेकरं. सगळ्यात मोठी ताकद तुमच्यात आहे, सगळ्यात मोठी ताकद. शारदीय नवरात्र महोत्सव या पवित्र पर्वणीच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. चला पुढे ऐका. वेळेच्या अलीकडे एक सेकंदानं सोडणार नाही आणि पुढे पण एक सेकंद जाणार नाही. विठाला किती मोठी संत आहेत. आमदार खासदार तुम्हाला चांगले कळत आहेत. आमदार खासदार मंत्री वगैरे हे चांगले कळत आहेत. आमदार झाल्या एकटा आमदार फिरतो का? 10-5 लोक त्याच्या मागं पुढं. खासदार असेल मंत्री असेल 10-5 लोक त्याचे कार्यकर्ते त्याच्या मागं फिरतात. आमदार जर एकटेच फिरू लागले तर लोक काय म्हणतील, याचं वाजलं गड्या, आता कोण नाही याच्यासोबत. वाजलं वाजलं. चला, एखाद्या राजकारणात पडलेल्या व्यक्तीला राजाश्रय देऊन खुर्चीवर बसवलं, जनता मतदान करत असते याबद्दल माझं दुमत नाही. पण जनतेला स्फूर्त कोण करतंय? ह्या विद्यमान व्यक्तीला तुम्ही मतदान टाका असं स्फूर्त कोण करतंय? त्याचे कार्यकर्ते, त्याच्या मागे पुढे फिरणारे कार्यकर्ते. कोण काय करतात? त्याचा प्रचार करतात. प्रचार मग तो काय होतो? आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, असा होतो. पंढरपुरातल्या मालकाचे कार्यकर्ते कोण आहेत माहिती? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. हे कार्यकर्ते असल्याशिवाय आमदार होता येत नाही खालच्या लोकांना. हे कार्यकर्ते असल्याशिवाय मग खासदार होता येत नाही खालच्या लोकांना. आणि पंढरपुरातल्या मालकाला देव पण देण्याची ताकद सुद्धा संतात आहे. अमुचिया भावे तुझा देव तुझा देव अमुचिया
संतांनी आणलं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव आदी करून ही संत जर जन्माला आली नसती तर वैकुंठातला देव खालच्या लोकांना कळाला नसता. महाराज तुम्ही आम्ही मांडलेल्या आया कळत्यान, देव्या कळत्यान, पण विटेवरची देवी जर माहीत कोणी केली असेल ना तर संतांनी केली. कुळीची हे कुळ देवी केली ठावी संतानी, केली ठावी संतानी, केली ठावी संतानी. कुळीची हे कुळ केली ठावी संतानी, केली ठावी महाराज ह्या विटेवरच्या जगदंबेला एक एक विठाबाई माझे पंढरीची आई, ती सुद्धा जगदंबा आहे, जगाची माय, विश्वाची माय. हो कधी कधी तिचंही गुण गात राहा. अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, बोध परडी घेवडी हाती, बोध परडी घेवडी हाती, बोध ज्ञानाचा पादळती, बोध ज्ञानाचा पादळती, उदा उदा भक्तना कती, भक्तना कती, भक्तना कती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा, 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 येई वो जगदंबे गोंधळा. पिता तुंबे गोंधळा, पिता तुंबे गोंधळा, येई वो जगदंबे गोंधळा, येई वो जगदंबे गोंधळा, येई वो जगदंबे. संदेश उतार घ्यायचा राजो. अनादि अंबिका भगवती, भगवती. काल परवा बसलेली कधी अनादि कालापासून. महाराज या जगदंबेला दाखवले ती संत, काय त्यांचा महिमा. वा. नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर पडला. एक बेंडूक कळतो ना, बेंडूक बेंडूक कळतो ना तुम्हाला, कळतो. आता जिथं लाईट चालू आहे का लाईटाच्या खाली बेंडके वळवळ करतात, किडे खाला चपकन धरतात की हांदाच जीभ लांबतीन बेंडकाची, ती किडे खात बेंडूक. कळतो ना बेंडूक. हे बेंडूक शीतल जाग्यावर राहतो तासगावकर. शीतल म्हणजे थंड. नदीचं पात्र इरीत पण राहतात, ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला बेंडक्या राहतात. तो नदीतला बेंडूक बाहेर उड्या मारीत मारीत निघाला. लय उड्या मारायचा नाद असतो ना. बेंडकायनं जरा हिशोबात उड्या हाणल्या पाहिजे. 2-2 पायाच्या, पण त्याला 4 पाय होते. आपल्यातले पण काही काय बेंडूक लय उड्या हाणतात येड्यावानीच. कोणीकडे बी भटकू नको सुंबळ्या, मरशीला अशा ठिकाणी जाशील, नको उड्या हाणू कुठं बी. हे बेंडूक उड्या हानीत 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 रात्रभर उड्या हानीत होता. आता रात्री काय उष्णता नसती, सूर्याचा प्रकाश नाही आणि चंद्राचा प्रकाश, निशापतीचा प्रकाश हा शीतल असतो. आता उद्या पौर्णिमेच्या दिवशी तो प्रकाश घ्यायचा आहे तुम्हाला. चंद्रामृत तृप्ती पारणेच कोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. उद्याची कोजागृती पौर्णिमा आहे ना, या दिवशी आपल्याला चंद्रामृत भेटत असतो दुधातून. हा, म्हणून दूध आळवायची पद्धत आहे. चला, आज काय ते थोडं कीर्तन आहे, पण आठवलं म्हणून सांगतोय. तर रात्रीचा प्रकाश हा शीतल असतो. फक्त चंद्राचा प्रकाश 2 लोक जरा मानित नाहीत. एक चोट्टे आणि गाढव. गाढव वलसावलीला उभे राहते. वलसावली कळती का?
भिंतीची दिकून सावली पडली का संध्याकाळी, असा जर चंद्र असेल तर इकून सावली पडते ना अंधार, त्या अंधारात उभे राहते. गाढवाला विचारलं कस काय, लय पोळायलं बापा, लय पोळायलं म्हणून गाढ हो वड सावलेल. कोण? गाढ हो. आणि चोट्याला चंद्राचा प्रकाश आवडत नाही, त्याला अंधारात करा वाटतंय चोरी. रात्रीची अवसरी व्यापारी जे निशाचरी. उजेडात चोट्याला चोरी कशी करा वाटेल, ते अंधारात करते. बाकी सगळ्या लोकांना चंद्र पोषक आहे, घातक नाही. गाढवाला पण घातक नाही, पण ते गाढ होच असतं ना, त्याच्यामुळं त्याला ते कळत नाही चंद्राचा प्रकाश. चला, या चंद्राच्या प्रकाशात बेंडूक उड्या टाकीत टाकीत 2-2.5 किलोमीटर गेला. रात्री 7 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या 9 वाजूस्तर उड्या हाणू लागलो. लांब गेलो. अशा ठिकाणी गेलं की तिथं डोंगर होता आणि तिथं पाण्याचा पत्ता नाही. चांगला असा डोंगर कठीण काळ्या पाषाणाचा होता. लवकरच जमिनीला तवा होता. अशी कुठल्याही प्रकारची मातीची दर्जेदार माती नसल्यामुळं झाडंसुद्धा खुरनुटे होते. अशी दर्जेदार झाडं नव्हते, सावली.